कल्याण डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढताना दिसत आहे. यंदाच्या अवघ्या 6 महिन्यात तब्बल 18,447 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2025 मध्ये संपूर्ण वर्षभरात 21,165 डॉग बाईटच्या घटनांची नोंद झाली होती. मात्र यंदा वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात हा आकडा 18,000च्या पुढे पोहोचलाय. जुलै महिन्यात कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात आतापर्यंत 954 डॉग बाईटच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार गेल्या 2 दिवसातच 200हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान कुत्रा चावल्यास नागरिकांनी उपचारांकडे दुर्लक्ष करू नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. शासकीय रुग्णालयांमध्ये लस आणि आवश्यक उपचार उपलब्ध असल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलंय. साधारण गेल्या वर्षीचे आकडे बघितले असता 2025 सालामध्ये 21,165 एवढे आपल्याकडे श्वानदंशाच्या केसेस आल्या होत्या आणि आता गेल्या 6-7 महिन्या म्हणजे जुलैपर्यंतचा आकडा बघितला तर तो 18,447 असं आता आपल्याकडे बाईट आहेत. आणि गेल्या 2 दिवसात आपल्याकडे अशी घटना 2 घडल्या आहेत की तिथे कुत्र्याने चावल्याच्या केसेस जास्त आल्यात आपल्याकडे. साधारण 200च्या वर आपला आकडा गेलेला आहे पर डेचा 2 दिवसामधला. तर आपल्याकडे या नागरिकांना मी असं आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे जर कुणाला कुत्र्याचा दंश केला असेल तर आपल्याकडे इंजेक्शन ARV तसेच इंजेक्शन इम्युनोग्लोबुलिन पण उपलब्ध आहे. आपल्या दोन्ही शासनाच्या आपल्या दोन्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आणि 3 जे आपले दवाखाने आहेत इतर तिथे सुद्धा उपलब्ध आहेत. तर नागरिकांनी याच्याकडे दुर्लक्ष करू नये आणि योग्य तो उपचार घ्यावा.